जाताना हातपाय स्वच्छ धुवूनच आपण घरामध्ये जावं, संसर्ग वाढू नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। पण कोरोना काळामध्ये मनालाही स्थिर करणं जसं गरजेचं आहे, त्या मनाच्या स्थिरतेसाठी कीर्तन आवश्यक आहे, प्रबोधन आवश्यक आहे। मन हे अस्थिर बनलेलं असतं आणि अस्थिर झालेलं जे मन आहे ते अस्थिर झालेल्या मनाला जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर आपण कीर्तन, प्रवचन, सत्संग श्रवण केला पाहिजे। आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम सन्माननीय माजी नगरसेवक जयकुमारजी मानेमालक, सन्माननीय माजी आमदार दिलीपरावजी मानेमालक यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। समाजाला विचार देण्यासाठी, समाजाची जागृती करण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी हा कार्यक्रम घेतला जातो। इंदोरकर महाराजांना मी विनंती करतो की आमच्या कोविड योद्ध्यांचा बुके देऊन
प्रश्न असून फायदा काय? काहीच फायदा नाही. फायनल ज्ञानच देव, देवच ज्ञान. फायनल झालं. आता थोडं पुढे सारखायचं म्हणजे कर. हे ते बॉल जाऊ दे रे बाहेर. अरे देव सुंदर दे, जाऊ दे. जा जा पटकन जा. जा पटकन. विठाला विठाला. ज्ञानच देव, देवच ज्ञान. फायनल झाला. आता थोडा मुद्दा आहे. वाद झाला. ज्ञानच देव, देवच ज्ञान. आता थोडं उलट फिरव. जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन एका जनार्दन एक बने उभा चैतन्याचे शोभा शोभत असे. विठाला विठाला. अरे बावळाटा, घरामध्ये किती बाथरूम मोठा बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच. किती बाथरूम मोठा बांधता येईल, घरात उड्या माराय हौत केलाय. त्याला काय किती मोठा हौत बांधा घरात, शेवटची आंघोळ अंगणातच. आणि किती कूलर घ्या, किती कूलर घ्या, किती हिटर घ्या, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. आपल्या मेल्यावर लोक म्हणते पाणी तापलं बघ, तापलं. आता गार ओतलं काय, गरम ओतलं का ते उठून बसणार रे. पाणी होती तोच का आला. अरे भाऊ, तो आयुष्यभर पाणी टाकूनच देत होता. त्याच्या अंगावर पाणी वाचायची काय गरज आहे, तरी माणसाने गार टाकलंय, कडक झालंय. राखेल होत ना, पाणी गार होती काय आपली लोक. थोडं तापू दे, तापू दे, थोडं तापू दे. ही भामटेगिरी आहे, हे काय प्रेम आहे. घड्याळ गहाण ठेवलं आणि मोबाईलला बॅलन्स टाकला.
प्रियशीच्या मोबाईलला बॅलन्स टाकला आणि येणा तिला घेऊन निघला फिरायला. पागल पोरे पागल हे पागल. हायवेच्या कडेला येडे बाबलीत गप्पा हली बसली. बाबळ इडी आणि ही इडी आणि हा तर पागलच. आणि ती याडपाट पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पा. हे बऱ्या तू माझं हृदय फाडून पहा. तू म्हणायचं मी पॉझिटिव्ह येते ना तिला सोडून येडे बाबलीत घेईन. अरे काय अर्थ प्रेम आणि काय अर्थ या जगात प्रेम नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. प्रेम आणि प्रेम आणि त्याच्या पुढे आहे का हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणाला द्यावं. या जगात या जगात प्रेम फक्त तिघच करतात. एक आई वडील, दोन संत आणि तीन भगवंत. बाकी सगळे भामटे लबाड. तरी हे येणं म्हणतं इश्क ही मेरी जिंदगी है. पागल आहे तू पागल. फूल है गुलाब का. एवढं बारीक कशाला जातो. सूर्यफूल दे ना. परत नीट ऐका पुढे चला. मी कोण इथे आपण तुम्ही काय काळजी नाही करायची. मी कुठे गेलो तुम्हाला जागेवर ना. मी कोण. एक मी कुठून आलोय. पुन्हा चान्स नाही. स्वर्ग बिर्यात काय नाही मला. तुम्ही इथे नीट राहा. स्वर्गाचं पाहू काय काय म्हणतो तू वर गेलो काय होईल. जाऊ नये. तू जाणं गरजेचं आहे. तू काही बिस्किट खाती तू काय पाहिजे. खिस्सा खरं मेटावर जग सत्य आहे. बरोबर आहे. खिस्सा रिकामा झाला संपला. जन सुखाचे खोल्याला वाजवायचं जेव्हा आलं का ते म्हणतं माईकला आवाज नाही. लोकांना पळ वाटा नाही कठीण. आवाज नाही तू वाजव. परमार्थिक माणसं ध्यानात तेव्हा भजने बिजने. लोकांनी माना म्हणून कधी परमार्थ नाही करायचा. आपली मस्ती जिरवायला करायची. चला थोडं पुढे अजून अभंग काय यायचे फक्त 4 मुद्दे क्लिअर करून देतो आणि पुढे जातो.
एक मी कोण शोध लागला. मी देवाचा बस फिरला कीर्तन. एक कुठून आलो कळलं. घरात आलो. 3 कशाला आलो कळलं. बांध पोरायला ना मेथीवर देशी फवारतो आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला देतो आणि ते माळकरी लिंबू पिळून खातो. काय नाही. ऐका आता. ए मी कोण प्रश्न संपला. कुठून आलो प्रश्न संपला. कुठं कशाला आलो हे बरे देव आपला करायला आलो. आणि 3 कुठं जायचंय जायचंच नाही. कुठं स्वर्गात काय करतो जाऊन वर मारायला येतो. एकच कुठंच जायचं नाही. तुम्ही मेल्यानंतर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जगायचं. बस स्वर्गात काय 3 वाक्य सांगतो पटलं तर बघा. हसत हसत जगणं स्वर्ग आहे. भजन करीत जगणं वैकुंठ आहे. आणि तरफडून मरणं नरक आहे. स्वर्गातून वर काय करायचं जाऊन वरचे खाली यायचे म्हणतात तू वर निघालाय. वर नाही काय नाही. फायनल झालं. मी कोण कशाला आलो कुठून आलो कळलं. दुसरा मुद्दा कीर्तनातला सुरू झालाय. निवृत्ती ज्ञानदेव सुपन मुक्ताबाई नामदेव तुकाराम. आणि दुसरा मुद्दा आज कीर्तनातला सुरू करायचा आहे. आज गायक वादक गुणजन मंडपाने माईक शिष्टीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी कीर्तनाला बसलेले दारुडे बिरुडे बेवडे जुगाडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव. गायक वादक गुणजन कार्यकर्ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जयकुमार ब्रह्मदेव माने विश्वस्त शिक्षक मंडळ कुमटे कार्यक्रमाच्या आयोजन ब्रह्मदेव माने गायक वादक गुणजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाच्या आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चांगलं काय. आजच्या कीर्तनातलं पहिलं कौतुक माने पाटलांचं करावं दोघांचे बी आमदार साहेबांचे बी आणि त्यांचे बी की महामारीत कीर्तन ठेवलं हे पहिलं कौतुक. दुसरं कौतुक करायचं का 1.5 वर्ष लोकांना चांगलं ऐकायला मिळालं नव्हतं. निदान 4 गोष्टी कानावर चांगल्या पडतील. कारण आपलं कीर्तन नाहीये महाराज एनर्जी आहे. एनर्जी ऊर्जा येते माणसाला. ऊर्जा खरंय एनर्जी आहे. कीर्तन ही एनर्जी आहे. 15 रुपयाची पिलेला जर अख्ख्या गल्लीत उड्या हाणताय तर ब्रह्मरस पेलेल्यानं कीर्तनात उड्या कान ना तू कीर्तनाचे रंगी ना तू कीर्तनाचे रंगी ना तू कीर्तनाचे रंगी ना तू कीर्तनाचे सगळा आनंद इथे आपल्या डांबरीवर जीप काढतो. आणि जीप काढून एकच प्राणी पळतो कुत्रा. तोही बी सीझन सोडून नाही. इथे नाचलं पाहिजे. इथे नाचता गळला देवाचा पितांबर झालं. पुन्हा एकदा माने पाटील सगळे परिवाराचं कौतुक करावं. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आणि अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. कडवे 3च आहेत भजने अवघे त्रिलोके पण ह्या अभंगाला शेवट एका जनार्दनी का त्याचं उत्तर ऐकायचं. परमार्थ करायला 4 कृपा लागतात. आता हे खरं सांगा माने पाटलांचं राजकारण आणि गरिबीतून मोठी श्रीमंती काय होते याला 4 कारण आहेत. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 प्रयत्न चांगले पाहिजे.
3 स्वतःची पुण्याई पाहिजे आणि 4 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. पटतंय का बघा. माळ घालते कोणी उठण माळ घालीन कोणी उठण कीर्तन करीन बापाच पेंड आहे. बापाच पेंड आहे का कोणी उठायचं हे हे काय दारू कोणी पिईल त्याला काय कोर्स आहे. दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का. डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे आपलाच पाय जावा आपण ओला करावा याला बेंडा असे म्हणतात. वाचायचं का जुगार खेळताना राणी पालटी घालावा यक्का उताना करावा रमीचा मुका घ्यावा याला तिरट असे म्हणतात. परमार्थ आणि राजकारण हे रक्तात असावं लागतं. विद्वत्ता टॅलन्सी हे रक्तात असावं लागतं. असं कोणी उठण खोदवाजीनं कोणी उठण हे एक प्रारब्ध पाहिजे 2 प्रयत्न पाहिजे. तब्येत कमवायची ना व्यायाम कर ना. 9 वाजता उठतो आणि पोलीस भरतीला चालला ग्राउंड झाला नाही शकतो नाही का. 3 दिवस पळाला 3 दिवस 3 किलोमीटर सकाळी लगेच फॉर्म भरा गेला. 3 इंच छाती कमी भरली तो म्हणला टेन्शन 90 सुरू केली. पुढच्या भरतीला 9 इंच आत गेली. अरे पोलीस व्हायचं म्हणजे व्यायाम करावा लागेल पाखवा द्यावायचं रियाज करावा लागेल कीर्तनकार व्हायचं अभ्यास करावा लागेल. फुकट बापाची पेंड फुकट मला MPSC द्यायची त्याला घासावं लागते. आणि अशी बावळतपणा करून MPSC नाही होत आहे. रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. MPSCचं द्यायचं ध्यानात ठेवा 2 वेळा नापास झालं तरी चालेल काय फरक पडत नाही. काय फरक 5 वेळा नापास होते चाल पण एकदा पास झाल्यावर लाल दिवशी. मग कष्ट करून जर मिळतच असेल तर कष्ट करायला काय हरकत आहे. आम्हाला नुसतं फुकाट पाहिजे. मला नोकरी लागली काय ती नोकरी आणि कोण देईल तुला नोकरी आणि कुठं द्यायची कुठं 16ला क्वार्टर भेटतो तू. बायका मिळालं बायका रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत. कोण देतं बायको बायको बिकू नाही आता जे लग्न अहो लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण माणसं महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला येईल आणि या महाराष्ट्राचा इतिहास एका मिनिटातच ऐका. माऊलीनंतर समाधी नाही तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. इथं माऊलीनंतर समाधी नाही तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही माशानंतर पोणं नाही गरुडानंतर भरण नाही मारुतीनंतर ब्रह्मचारी नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही चंद्रानंतर सिद्धता नाही सूर्यानंतर तेजस्विता नाही मेघानंतर उदारता नाही आईनंतर प्रेम नाही साधूनंतर कृपा नाही मानवानंतर देह नाही. आपल्याला काय धर्म कळला काय कळलं धर्म. आमच्याकडे छत्रपतीचं नाव टपरीला इतके तर भिकार लोक आहे. संत तुकाराम पोल्ट्री फार्म तुकाराम महाराज अंडे पाल माऊली धाबा. आजपासून ध्यानात ठेवायचं कीर्तनाला बसलेली माणसं पटलं तर हा म्हणायचं. माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज कीर्तनाचे मी फक्त खरं बोलतो मी त्याची फळं भोगितो. फळं बाकी रोज उठून बघ रोज 90 फळं आहे माझ्या. 80% दारुडे इब्रिकरला शिवाय देते. आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय माझ्या बापाचं काय जात नाही पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. दारुडे शिवाय देतात पुरी शिवाय देतात
आम्ही प्रेम करू नाही तर काही करू, इंदुरीकरला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. अशी याला पाठी बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या थोडीच्या मुकादम झाल्यात. काय पराक्रम! आपला धर्म किती बुडाला याची लाज नाही, आपली संस्कृती किती बुडाली हा विनोद आहे. आजपासून ध्यानात ठेवायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपरे टुपरेला द्यायची नाही. पटतंय का तुम्हाला? कारण तो आपल्या धर्माचा अपमान आहे. श्रीराम कुल्फी कुल्फी म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फचू गेलं. आजपासून टपरीला साडूचं नाव दे, मेवणीचं दे, मेवणी बिअर बार. प्रिय सीताबेन आसमान पीस पान स्टॉल दे. पण पाया पडून सांगतो धर्म टिकवा. विनोद द्या मला शिवे द्या, गोडा लावा, मागं पुढे लावायचा तोंडावा. पण मी तळतळीनं बोलणारा माणूस, मी तळतळीनं बोलणारा माणूस महाराज. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची धर्म टिकला पाहिजे का? भीती नाम तुझी बुडी चालू चालू शिवतारीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो शिवशंभो राजा. झरी झरी तुलनाद गोमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धर्मा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धर्मा महाराष्ट्र माझा. देवा भद्रा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी हो एक पणाने भरती पाणी मातीचा गागरी हो शिवपतीच्या कट्टाला यमुनेचे पाणी आला. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धर्मा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धर्मा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की कीर्तन सपाल तरी काही ना नाही का शिवाजी महाराज की त्याचं मुळ्यात दुखत तापलं पाहिजे, रक्त तापलं. तुमचं रक्तच 90 पिऊ गोठलं तर तापलं. हे मुद्दे काळाची गरज आहे. शिवरायांची संतांची नावं टपरीला नसावं. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. नकोच आहे. नकोच, पण आपल्या लोकांना ती सवय झाली. सवय झाली. नको ते चांगलं नाही का? का आपल्या धर्माला त्याग आहे. त्याग आहे की नाही बोला? राज्याचा त्याग तेव्हा राम, आईवडिलांचा त्याग तेव्हा ज्ञानेश्वरी, आणि अख्ख्या जीवनाचा त्याग तेव्हा गाथा. तेव्हा त्याग. आपल्याला त्यागच नाही. आपल्याला काय माया पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा.
महाराज इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता? काळाची गरज आहे. एकनाथ महाराज कोण? इथं आपण आलोय. पण आता आपल्याला 2-3 मुद्दे आज माने साहेबांच्या ते दोन्ही मान्यांच्या कौतुकप्रेम म्हणजे त्यांच्याकडं त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात 2-3 मुद्दे मांडायचे. म्हटलं तर हा म्हणायचं, नाही म्हटलं तर नाही म्हणायचं. एक धर्मांच्या व्यक्तींची नावं टपऱ्या टुपऱ्याला नसावा. बरोबर आहे. पटलं तुम्हाला? पटलं. आणि हा मुद्दा काळाची दोन. दुसरा मुद्दा 2-3 मुद्दे मांडताना अभंगात घुसवतो. दोन, आपण सगळे लोक कार्यक्रम करतो. जेवण घालतो जेवण, पण आपली सगळी जेवण पत्रावळीवर आहे. 10 वर्षापूर्वी पत्रावळी होती, ती पानाची होती. दुपारी मध्ये सडत होती आणि नाश पावती. आज जी पत्रावळी आहे ती सडत नाही. कसली? आजपासून ध्यानात ठेवायचं. माने साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक प्लास्टिक मुक्तच जगलं पाहिजे यावर तुमचं काय? बरोबर आहे. लॉन्सवाल्यांनी ताटल्या घेतल्या पाहिजे आणि ताटात जेवा, पण प्लास्टिक मुक्त जगलं पाहिजे. महिला मंडळ तुम्हाला हे पटतंय का? तुम्ही मेथीची भाजी खोडता, प्लास्टिकच्या पिशवीत टाकता, ती भाजी रोजच्या कडेला टाकून देता, भाजी प्लास्टिकच्या पिशवीतच राहते. बिचारी शेळी, बिचारा बोकड ती भाजी खायला येतो, ती प्लास्टिक त्याचा जीव गमावत आहे. बरोबर आहे. बरोबर. पुढे आहे का? आपण पत्रावळी जेवलो की रोजच्या कडेला टाकतो, सडत नाही, त्याचं केमिकल होत नाही, ते पॉइझनस आहे. तिथं किडे येतात, मुंगी येते, गाय येते, बैल येतो, परिणामी त्यांना पॉइझन होतं. प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे यावर तुमचं मत काय? बस 2 मुद्दे फायनल. तिसरा मुद्दा पटतंय? तिसरा मुद्दा, आपल्याकडे माणूस मेला की आपण काय करतो? त्याचे सगळे कपडे, गोधड्या, उश्या, गाद्या नदीत टाकतो, नोटा टाका. पण आजपासून ध्यानात ठेवा, महाराष्ट्राला नदी ही माता आहे. आजपासून मेलेल्या माणसाचे कपडे नदीत टाकायचे नाही, पेटून द्या. पेटवा, पण नदीत टाकू नका. नद्या स्वच्छ ठेवा, हा संकल्प आहे. पटतोय का मला? आणि नद्या बिद्या पर्यावरण भाषण करून स्वच्छ होणार नाही, त्याला कृती करावी लागेल. चौथं वाक्य, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळलं का त्याची राख आपण नदीत टाकतो. आजपासून पाया पडतो तुमच्या, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. ती राख गोणीत भरा, घरी घेऊन या, शेतात 2-3 खड्ड्या घ्या, जमीन नसेल तर बंगल्या पुढे घ्या, आणि त्या खड्ड्यात आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. एक व्यक्ती एक झाड, एक व्यक्ती एक झाड. आणि एक व्यक्ती एक झाड ही कल्पना जर सगळ्यांनी राबवली असती तर महाराष्ट्रातली माणसं 3 महिन्यापूर्वी ऑक्सिजनने गुदमरून मेली नसती. काय म्हणायचं? आणि ऑक्सिजन फक्त श्रीमंताला मिळाला लवकर, आणि ज्याचा उशीर आहे त्याला मिळाला. गरीब माणसं तरफडून मेली महाराज, त्यांना ऑक्सिजन झाडच देऊ शकतो. एक व्यक्ती एक झाड यावर तुमचं मत काय? बरोबर. हे तुम्हाला मान्यच करावा लागेल. आणि असं जर केलं नाही तर पर्यावरण टिकू शकत नाही. चौथं वाक्य शेतकऱ्यासाठी. शेतकरी आहे की त्यांना? नाही, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. 1.5 वर्ष मी लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही हेच खरं.
पुरा काळा पडलो 1.5 वर्ष पुरा अगोदरच काळा आणि पुरा काळा पडलो पण रुपया नाही मिळाला आता शिक थोडं बरं झालं शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो मी स्वतः शेतकरी आहे शेतीला एक दिवस सोनेरी दिवस येणार आहे आणि एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार आहे फक्त शेतकऱ्याला पाया पडून 2-3 मुद्दे सांगतो ऐका महाराज म्हणून नका ऐकू महाराज म्हणू द्या तिकडे महाराज कीर्तन संपलं का मारा ना पण तुमचा मुलगा म्हणून ऐका शेती तुमच्याकडे जास्त आहे शेतीला जलसिंचन करा शेततळं बांधा ठिबक करा आणि कमी वेळेत चांगलं उत्पन्न घ्या आता सोयाबीन पेरून लग्न खात हिंडायचे दिवस नाही कापूस पेरून गावात शेतकऱ्याचं वाटोळं कशा मला फक्त हिंडायचं बाप कार्यकर्ता पोरे युवक कार्यकर्ता बायको बचत गटाचा अख्ख्या वावरात गवत बाप नुसता बांधावर काय गवत आहे येळा घे कापणं आहे ना का त्याचं एवढं शिंगरू शेतीला नियोजन नाही त्याचा बाप नालायक ह्या गवताला उपाय का त्याचं काढत म्हणतं विकल्याशिवाय पर्याय जर शेती सेंद्रिय केली हा विनोद वाटला तुम्हाला सेंद्रिय शेती केली ठिबक केली शेणखताचा वापर जास्त केला केमिकल युक्त खत कमी वापरली तर उपजीविका घडू शकते बरोबर आहे ही बोंबलत हिंडणाराची शेती नाही आणि पुन्हा एका शेतीला शेती ठिबक करा 1 यांत्रिकीकरण करा 2 सिंचन चांगलं करा आणि 4था मुद्दा महत्वाचा सेंद्रिय खत वापरा आणि 5वं वाक्य शेतकऱ्यांनी व्यसन कमी करा मेन मुद्दा आणि 6वं वाक्य उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा लग्न साधं केलं तरी मुलं होतात त्याला काय आता JR नाही मी स्वतः शेतकरी आहे मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदाराला यादाने पैसे दिले बागायतदाराकडे काय गाजर आहे सगळे बँकेची थकबाकी वाचल्यावर म्हणशील फक्त कडक कपडे घालून बोलणं नाही आणि शेतीत काम करायचं नाही आणि शेतीला उत्पन्न नाही शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे गाडगाडी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दा का पण किराणा भाजीपाला सुटला पाहिजे आपल्या कुंठ्यामध्ये शेतीवर माणूस 1 कोटीचं लग्न करू शकतो का नाही ज्याला नंबर 2 आहे टाकाटुका आहे करू शकतो तो 5-6 पंप आहे 2-4 बार आहे असा माणूस कोटीचं लग्न करेल ज्याचा जीव चालला उसाला पाणी भरू तो काय कोटीचं आणि आपल्या लोकांना ते गेले उचकून आपल्या लोकांना मोठ्याचं पाहून जगायची सवय आहे लग्नात पद्धत आली नवीन काहीच्या काही नाही आता एक बावळात पद्धत आली लग्नात बावळात मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची याडपाटच्या नवरदेवा मागं 2-4 सांग ती बंगार क्वार्टर साठी लटके फेकून हार घालायचं गेला ना बामणाच्या घरात तुला पण म्हणलं नवरी माझी आहे नवरदेव गेला मोकळा काही करे आता लग्नात एक फाजील पद्धत आली मंगलाष्टकाच्या टायमाला गेट केलंय गेट नवरा नवरी मधून येणार तो नवरदेव भाडा भाड्याच्या गाडीत आला
₹35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खाता तो हायवेला मिळतो तो आता 100ला झाला आणि तो बसलेच होता आणि त्याच्या मागे ते 2-4 याड पाठव आणि मग त्याच्या पुढे तो बँड वाला ऐकू द्या बहरा फूल बरसाओ मेरो लॉन्स मध्ये एकदम शांत जसं प्लेट पेटवायचं बहरा फूल बरसाओ मेरो आणि तो महबूब चालवता कसं माहिती आणि त्याच्या पुढे फुलं टाकेल अरे बाटलीची बुच टाका बेवडे येते लग्न साधे करा ही काळाची गरज आहे पटतंय का बघा हे 5 मुद्दे तुम्हाला पटले पटले हा किंवा नाही काळाची गरज आहे दुसरा मुद्दा मोबाईलचा वापर कमी करा फार वाटलं झालं एवढेच कोणी ते 7,000चं खोकडं घ्यायचं येण्या बाबडीत मुरी तुरीत कपाशी आणि मोबाईल मुळे काय झालं 2 मिनिटं सांगा एक फक्त लहान आणि पोरं बोलायचे बाकी नाही बोलायचं एक डोळे गेले 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर केजीला 2 टीचर दिसतात झाड काका चष्मा 2 टीचर ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कशी काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय एक डोळे गेले मान्य आता फक्त लहान आले पोरं बोलतील फक्त इथं एवढे लहान आले पोरं बोलतील मोबाईल मध्ये डोळे गेले पटापटा बोला डोळे कंबर गेले मेंदू चला पटापटा बोला डोळे कंबर मेंदू गेला नीट आहे का मेंदू गेला मित्र नाही संवाद नाही आणि पाया पडून सांगतो संवाद ठेवत जा लोकांशी थोडं बोलत जा मानसिक तणाव कमी होतो आणि मोबाईल मग मानसिक अटॅक म्हणजे काय एज्युकेटेड लोक नीट आहे का शिकलेले लोक अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही आहे हा मानसिक तणाव आहे काय म्हणते टेन्शन यायचं कारण काय संवाद नाही मित्रांमध्ये बसत जा 2 वाक्य चांगले बोलत जा त्याने मानसिक संतुलन डॅमेज होत नाही कारण ब्रेन ऑफ कॅपॅसिटी अंडरलाईन करा ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज brain is same but thinking capacity is different if the thinking capacity is decreased blood of circulation is increased it is called attack माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक नाही रिलॅक्स एकटा हसतो घरी गेला आणि एक अटॅकवर औषध हसणं अटॅक म्हणजे काय डॉक्टर तुम्हाला पहिले विचारतात किती शिरा चॉकअप झाल्या म्हणजे काय झालं
त्याचं उत्तर नाही राहिलं. आणि अटॅकला शिरा चौकाप काय होता तर हृदयाला 4 कप्पे, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला होत नाही. आता शिकलेल्या लोकांना सांगल कोण? तू कितीला आहे? किती वेळा सांग? 10वी 12वीचं कोण आहे? इथं 12वीचं कोण आहे? 12वी सायन्सवाला कोण आहे इथं? तू किती शिकलाय? 7वी. तुझ्या मागचा तो लाल शर्टवाला 12वी आर्ट कॉमर्सला आहे तू. माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे? नीट आहे का आता? डाव्या बाजूला. बरोबर आहे. शिकलेले लोक सुद्धा कॅमेरे फेमेरेवाले तुम्ही सुद्धा तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि तुमच्या शर्टाचे खिसे कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि तुम्ही मोबाईल कोणत्या खिशात ठेवता? मग एवढी अक्कल यायला नको का शाळेच्या? हो, मोबाईल वरच्या खिशात ठेवत जाऊ नका. महाराज जर 5-6 वेळा सायलेंट झाला तर हृदयाला दाब येऊ शकतो. हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही का झकमाला शिकत का? नक्की काय करणार शिकून? सासरवाडीचंच कल्याण करणार ना. काय करणार? आजपासून मोबाईल वरच्या खिशात ठेवायचा नाही. हा विनोद नाहीये. मोबाईल जर टेबलवर ठेवला तर व्हायब्रेट होत नाही. मग सायलेंट जर ठेवला तर मोबाईलमुळे डोळे गेले, मोबाईलमुळे कंबर गेली, मोबाईलमुळे मित्र गेले, मोबाईलमुळे झोप गेली. झोप नाही. मोबाईल वापरणारी अवलादी झोपती नाही. हा, आणि झोप यावा म्हणून त्यांनी क्वार्टर सुरू केली. पटापटा बोला पोरांनो. डोळे, कंबर, मेंदू, मित्र, झोप यावा म्हणून क्वार्टर सुरू. पटापटा बोला. क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पैशामुळे त्यांनी चोरी सुरू. हा, आता लागला करंट. पैसे मिळावे म्हणून काय सुरू केली? पटापटा बोला. काय सुरू केली? चोरीमध्ये काय मिळालं? पैशामुळे त्यांनी काय घेतला? करेक्ट. मोबाईल गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळता त्याला ऍप सापडला. ऍपवर दोस्ती झाली. कुणाशी? करेक्ट. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. याला पोरगी पाहेल. बोला पटकन. पोरगी पाहेल नाही, पण गडी कामाला बोला कामाला लागला. तिने ओळखलं हा कामातून गेला. तिने याचं ATM मोकळं केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. करेक्ट. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. त्याच्यामुळे याला लोड पडला. याला लोड आल्यामुळे हा याला त्याच्यातून दिली. ती निघून गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जागेवर आणि त्याच्या जागेला इकडचं प्रवचन ठरलं. काय वांग सांगू का? नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला सांगतो तुम्हासी हजार
असं मोकळं झालं पाहिजे फ्रेश. आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. लग्न साधे करणं. आता थोड्या क्रिटिकल मुद्द्याकडे जायचं आपल्याला. आज एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि एकनाथ महाराजांच्या अभंगाला शेवट एका जनार्दनी का इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. आणि तिथून बाजूला गेलो. माझ्या तोंडातलं 40 मिनिटापूर्वी वाक्य होतं, परमार्थ करायला कृपा लागते. म्हणजे माने पाटलांचं प्रारब्ध चांगलंय, इथून बाजूला गेलो तर प्रयत्न चांगले. नुसतं प्रारब्ध असून काय करतो. नुसतं प्रारब्ध नाही. बऱ्या इकडे नुसतं प्रारब्ध नाही, प्रयत्नही पाहिजे. आणि चौथा मुद्दा होता कोणाचाही आशीर्वाद पाहिजे. असं जमणार नाही. लहानारी पोरं सरळ बसायचे पट्टात, बैठे बैठे सावधान. गड्यावर काटे किती दाखले काढा. या 1.5 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं कोणतं. हो सेठ. विकासाच्या दिशेनं पाहू. काय करायचे हे घरात ठेवून. लहान आले पोरं साधे नाही. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला. गुरुजीने प्रश्न विचारला, आकाशात डायरेक्ट जाणारा तारा कोणता. एक पोरग म्हणलं, सर प्रश्न चुकीचा आहे, सगळे तारे वरच असतात. दुसरं म्हणलं, सर बरोबर आहे, एकच तारा असा आहे का तो खालून वर जातो, म्हातारा. लहान काही साधे नाही. एकाला मी विचारलं, काय दूध देते का रे. दोन तो देत नाही, काढावं लागत. बांबवली माणसं. एक दारुड्या रस्त्यात झाला आणि लगीला बसला. लगीला बसला खाली खाली बसून लगी करत होता. त्याला उठाचे असा वाकडा सरळच व्हायला तो. लोक म्हणले बिघाडलं वाकडा. मग काय नाही, त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. एकदम दारू गेलं. एकदम दारू गेलं आणि स्टँडवर गेलं आणि एसटीत बसलं नाही. एसटी ते मागून नाही चढलं. एसटी ड्रायव्हर शेजारी बसलं. ती बॅटरी असते ना, बॅटरी, त्या बॅटरीवर बसलं. एसटी चालू झाली. ते नुसतं ड्रायव्हर पाहायचं, बोललं नाही काही. ते गेलं. गाडी 50-60 किलोमीटर गेली. आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहा प्यायला उतरले. हे काही उतरलं नाही. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ते ड्रायव्हर गेला गाडी चालू करायला. त्याला गेअरच सापडा. तू इकडं पाहाय, तिकडं पाहाय. हा दारुड्या म्हणला, मी काय पाहू का नाही. घेर हा घेर आहे का. घेर आहे का हा. मी गाडीत बसल्यापासून पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने मागा. मला वाटलं तुम्हाला उपसानं काढून टाकला. तुम्हाला दुपारभर उपसानं मी चहा पेपत उपासला. अशी एकत्र करून मग कीर्तन ठेवा. काय करणार. 15 दिवसापूर्वी कोजागिरी होती. 15 दिवसापूर्वी दिवाळीच्या अगोदर कोजागिरीला 2-3 कॉलेजची पोरं दारू पिली. बंगार बापाची पायदास येड्या आवलाची क्वार्टर पेल ते आणि रस्त्याने निघले.
एकाला व्हील लागली, ती मोटरसायकलवरून खाली उतरली आणि खाली एक विला गेला. खाली विहीर होती, विहीर. त्याला विहिरीत चंद्र दिसला. तो म्हणला चंद्र विहिरीत पडला. चंद्र विहिरीतच पडला म्हणला. काय तो आठला होता, आठला. कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. जगाच्या कल्याणा समताच्या विरोधी प्रमाणातले पाठ करतात कोण. तिसरा सायन्सला होता. तो गेला आणि बादलीन दोरखान घेऊन आला. तो म्हणला नाही, प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. त्यानं बादली सोडली. आता पाणी भरल्यामुळे बादली बुडाली आणि जड झाली. त्यांनी वर ओढली पण ती गुतली कपारी. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन दोरखान तुटली. उताना पडलं. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. काय कर लहानारे पोरं पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? जोरात बोला. आई. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? घरातला हेडमास्टर कोण? आई. करेक्ट. चला पोरांना जोरात बोला. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला सुद्धा घाबरत नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरतात? आणि हे मी बोललं असतं तर नाही झामलं असतं. स्वप्न पडलं. स्वप्नात जनार्दन स्वामी आले आणि जनार्दन स्वामी का स्वप्न पडलं महाराज. आता मला अगोदर सांगा, स्वप्न खरंय का खोटं आहे? टाळकर येऊन भजल्या सगळं म्हातारे माणसं सगळं स्वप्न खरंय का खोटं आहे? सगळ्यांचं उत्तर चूक. एक मिनिटात पक्षांतर केलं. स्वप्न खरं आहे पण स्वप्नात खरं आहे. जागं झाल्यावर कुठं खरं? स्वप्न खरं आहे स्वप्नात खरं आहे. नीट आहे का बरं? स्वप्न संपलं मग हे जग एक स्वप्न आहे. आपल्याला वाटतं पैसे मिळावा, गाडी मिळावा, प्रारंभ आहे. नुसत्या नोटा मोजून काय करू? बैरेला माहीत देऊन काय करा? आणि मुख्याला माहीत देऊन काय करा? बैरेला मग विचारून काय करा? काही माणसांना संपत्ती मिळते पण घेता येत नाही. एक माणूस नुसता चुली पुढे बसायचा. बायको म्हणली काय मूर्ख आहे, स्वयंपाक सरपण घालायला अडचण उठाही तो. त्याला टेन्शन आलं. बायको मला मूर्ख म्हणली. ती उमऱ्यात बसली. चुली पुढून उठलं, उमऱ्यात बसलं. त्या बाईला पाणी बिणी आणायला त्रास होता. काय मूर्ख आहे, उमऱ्यात बसला. तो गावात जाऊन बसला. गावातली लोक म्हणले अरे मूर्खा जरा नीट बस. तुम्हाला बायको मूर्ख म्हणत होती. अख्खं गाव मूर्ख म्हणायला. ते नदीवर गेलं, नदीत पाय सोडून बसलं आणि असं पाणी ओढवायचं. 2-4 बाया गेल्या म्हणलं काय मूर्खासारखं बसलं. तो म्हणला मी मूर्ख आहे यांना सांगितलं पाहिजे. सांगायची गरज नाही, आचरणावरून कळतं. आज आचरणाला किंमत आहे. आचरणाला किंमत आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन द नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर ठरवा आणि कर्तृत्व शक्तीला किंमत द्या. मोबाईलमध्ये क्लिपा टाकल्याने प्रसिद्धी मिळत नाही. त्याला प्रसिद्धी मिळत नाही, त्याला कर्तृत्व शक्ती लागते. आणि आज आपल्याकडे क्लिपा टाकायचा नाद सुरू झालाय. नाद कशाची क्लिप, कशाची क्लिप. पाखोद्यानं थोडं टुकटुक वाजवलं
पडली क्लिप. गायकानं थोडं हे करायचं, पडली क्लिप. शिळीला बकरू झालं, क्लिप. काय क्लिप चपात्या करती, क्लिप. पोरीने बी मेकअप करायचा, नदवीत घालायची, साडी बिडी नेसायची, हिंदी गाण्याचं कर्म लावायचं. पाया पडून सांगतो, क्लिपांचा नाद कमी करा. काय म्हणतो? बरोबर आहे. म्हातारे येण्यावानी करायला लागले. म्हातारं सुद्धा म्हातारी बागला धरित गेले ते दिवस राहिले. दुसरी क्लिपांचा नाद कमी करा. आता तुम्हाला राग येईल, पण एक दिवस क्लिप चांगल्या माणसाला संपवते. क्लिपा चांगल्या माणसाला संपवतात. आपल्याला वाटतं मला प्रसिद्धी मिळते, चुकीचं आहे ते. क्लिपांपासून सावध राहा. गाठच घ्यायची नाही. आता हे कीर्तन काही लोक मोबाईल मध्ये घेतात. लिहिण्याबद्दल आपलं मत नाही, पण हे नालायक काय करता मला, कीर्तनातल्या वव्यांप्रमाणे काढून टाकतात आणि मधली झलक त्याच्यात घालत्या, दुसऱ्याच्या तासून ठोकी द्या असे. पैसे हे कमवत्या आणि इज्जत आपली घालत्या. आणि हे क्लिपावाले ते मला हे सत्य क्लिपा कधी टाकीत नाही. क्लिपा टाकायला विषय नाही का आपल्याला? विषय नाही. क्लिपा टाकायला विषय नाही. कष्ट करून शेतकरी गेला, टाकली तुम्ही क्लिप, टाकली, टाकून फक्त कीर्तनकाराचीच टाकली. माझ्या तर पुरे हातपाय धुवून मागला. कुठे आपण महाराज क्लिपांची आज गरज नाही. या क्लिपांपायी काय झालं माहिती मला, पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली. वाचणाऱ्यांची संख्या, कीर्तनकाराचे भजने सुद्धा आता आपण पाठ करते नाही, मोबाईल मध्ये गाथा घातलाय. उचकायचा. पाया पडून सांगतो, मोबाईलचा वापर थोडा कमी करा. तुमचं काय मत आहे? एकमेकाची मतं निघडवण्यात मजा नाही. स्वप्न आला, स्वप्न पडलं इथे आपण, तुम्ही काय काळजी करायचं? कोणालाही काही गोष्टी सांगायच्या नाही. स्वप्नातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही. एकाला 3 पोरी होत्या. 3 पोरी, एक बोबडी, एक गॅंगाणी, एक तुताडी. एक बोबडी, एक गॅंगाणी, एक तुताडी. आणि त्यांना पाहिला पाहुणे आले का पुरी पाहिले होते, म्हणायचे गोसाई होईल. बायको नाही करायचं. पुरीच्या बापाने पोरीला सांगितलं ब्युटी पार्लरला जा, मेकअप बिकअप करून या. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या. हे गेल्या, मेकअप करून आल्या आणि पाहुणे जेवायला बसले आणि या वाढायला. पुरीचा बाप दारातच उभा. हे बऱ्या, पुरीचा बाप दारातच उभा राहिला. जर बोलली ना, मिलीस. पाहुणे जेवायला आणि पुरी वाढायला. एक पाहुणा लय जेवला, करगुटा तुटला त्याचा. तो म्हणायचा महाराष्ट्र फिरलो, पण अशी कधी नाही झाली. पुरीचा बाप असं डोळे वाटलं, बोलली ना, मिलीस. पाहुण्यानं 8 वाट्या कधी प्याला. मग मागून पाहुणा म्हणतो, कधी फिरलो नाही, पण अशी कधी नाही खाली. कोणत्या पुरीनं केली असेल तर करू. मग पुरीने गप नाही बोलू. एक म्हणली फुकत नाही गोल झालं, कदू टाकलं मिदू टाकलं तेव्हा गोल झालं. दुसरी म्हणली तू बोलली का मधी. तिसरी म्हणली तुम्ही दोघींनी सगळं. घोटाळा केला. स्वप्न पडलं. जनार्दन स्वामी आले आणि देवगिरीच्या रस्त्याने गेले. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामीने डोक्यावर हात ठेवला.
आणि साक्षात्कार झाला आणि आनंदाच्या भरामध्ये एकनाथ महाराजांच्या मुखातून अभंग बाहेर पडला. कोणता? अवघ्याची डोक्या आनंदाची आता 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 अवघ्याची डोक्या वाजले किती? तुम्ही कवर बसवायचं ठरले. 11. म्हणजे 2 तासात तुम्हाला 1 मिनिट घ्यायची ती आठवण आली का? हाच पार मार्ग आहे. विसरून गेलो आपण पुढे बसलोय का? नुसती कीर्तन ऐकू नका. हे मुद्दे काळाची गरज आहे. आता आता शब्दाचा अर्थ काय? पटकान कितीला आहे तू? 7वी सेमीला आहे तू? मराठी मीडियमला आहे. शहरा मराठी मीडियमचा आहे. बापाच्या बायको टिंब म्हणतात. बापाच्या बायको टिंब म्हणतात. आणि बापाच्या आईस आजी. काय म्हणलं ते? काय म्हणलं? काय म्हणलं बापाच्या बायकोला? तुम्ही घाबरू का? बापाच्या बायको टिंब म्हणतात. आई आईच्या आईस. अजून असं शिकवावं लागणार आहे. आता इथून पुढे अजून 5 वर्षांना जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली शाळेत तर गावात बैलगाडी राहिली नाही. मग त्यानं लाकडाची बनवून आणायची बारीक आणि मुलांना सांगायचं, मुलांनो याला बैलगाडी म्हणा. मग मुलं विचारणार, गुरुजी याला काय चुकत? गुरुजी म्हणणार बैल. पोरं म्हणणार, गुरुजी एका गाडीला किती बैल चुकत? गुरुजी म्हणणार 2. पोरग म्हणणार आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणले कोणता? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यात बैलात काही फरक नाही म्हणून एक बैलाची गाडी आली. काय करणार? आता आमचे पापड साहेब आहेत, माने साहेब आहेत. आता इथून पुढे ह्या कार्यक्रमांची गरज आहे. माझी 2-3 महिन्यातून एकदा गाठ घेतली पाहिजे. फ्रेश हे शिका आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. सगळ्यांना धन्यवाद. मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. पुन्हा एकदा सगळ्या माने परिवाराला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.